नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. माधुरी हत्तीनीची देखभाल करण्यासाठी वंताराच्या वैद्यकीय आणि अभियंता विभागाने आज नांदणी इथल्या मठाचे मठाधिपती स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक महाराज आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत जागेची पाहणी केली. यावेळी मठाने दाखविलेल्या जागेवर चांगल्या पद्धतीने सर्व सुविधायुक्त हत्तीचे संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी दिली. पेटाच्या तक्रारीनंतर चुकीचे व बेकायदेशीर कागदपत्रांचा आधार घेऊन उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून नांदणी मठाची माधुरी हत्तीन वंतारा इथल्या केंद्रात पाठवण्यात आली होती. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात माधुरी हत्तीला परत करा या मागणीसाठी कोल्हापुरी जनता रस्त्यावर आल्यानंतर राज्य सरकारच्या बैठकीनंतर नांदणी मठाच्या जागेत वंताराच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानंतर आज गुजरातमधील वंतारा जामनगर इथल्या वैद्यकीय विभाग आणि इतर सुविधांसाठी बांधकाम विभागाचे तज्ज्ञ याप्रमाणे वंताराच्या 3 पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. मठाने अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी 6 एकर जागा दाखवली असून सदर जागेवर वंताराच्या मार्गदर्शनाखाली सेंटर उभारणे सहज शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली. सदर ठिकाणी हायड्रोथेरपी तसेच वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. नांदणी परिसरातील हवामान हत्तींना अत्यंत चांगले असल्याची माहिती वंताराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली. यावेळी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक महाराजांनी 6 एकर जागेत नांदणी मठाच्या हत्तीबरोबर सांगली, कोल्हापूर आणि सीमा भागातील हत्तींच्यावर सोशलायझेशनसह इतर वैद्यकीय उपचार करण्याची सोय या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते.